हे गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत करडीची भाजी. हे बघा, करडीच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तुम्हाला दाखवते. हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि शेंगदाणे आहेत. आणि ही जी करडीची भाजी आहे ही मी मस्त धुवून चिरून ठेवलेली आहे. हे बघा, गावरान करडी गावाकडची खूप छान होते चवीला. मी तुम्हाला दाखवते काय आता काय काय करायचं आहे. तर हे बघा, आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये काढून घेऊया. एकत्रच काढायचं आहे आपल्याला सगळं. मिरची, लसूण, हा लसूण आपल्याला फोडणीला ठेवायचा आहे. आणि हे शेंगदाणे कच्चे, मीठ घेते मी. हे बघा, चवीनुसार मीठ घेणार आहेत आपण. आपल्याला एकत्र काढायचं आहे पूर्णपणे मसाला. आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया. आपल्याला खूप बारीक नाही करायचा मसाला, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. हे बघा, मसाला काढलेला आहे मी. खूप बारीक नाही आहे, थोडासा जाडसरच आहे. चला आता फोडणी देऊया आपण. हे बघा, कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला याच्यात सर्वात पहिले लसणाची फोडणी द्यायची आणि नंतर मसाला वाटण घालायचं आहे. वाटण वाटलेलं. हे बघा, लसूण बारीक चाप करून घेतलेला आहे मी, 3-4 पाकळ्या. आता आपण याच्यामध्ये तेलात घालूया. लसूण फ्राय झाल्यानंतर आपण वाटण घालायचं आहे. हे बघा, मस्त भाजीला लसणाची फोडणी जर असते तर भाजी अजून चविष्ट होते, छान लागते खायला. हे बघा, लसूण आता थोडासा लाल झाला आहे, कलर आला आहे लसणाला. आता आपण याच्यामध्ये वाटण केलेलं घालूया. कच्चं वाटण आहे, कच्च्या वाटणाला भाजी छान लागते. बघा, मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला. आता खूप छान होते भाजी, एकदा घरी ट्राय करून बघा. आणि याच्यामध्ये थोडीसं तिखट जास्त घालायची, मिरची हिरव्या मिरचीनं तिखट भाजी असते, त्यानंतर अजून छान चव होते त्याला. खात नसाल तर घालू नका, आणि तिखट खात असाल तर मिरची थोडीशी जास्त घालायची. बघा, मस्त वाटण पण आता छान असं भाजलंय. आपण त्याच्यामध्ये चिरलेली भाजी घालूया. करडीची भाजी आहे. आपल्याला ही भाजी पाणी न घालता वाफेत शिजवून घ्यायची. हिला थोडं चांगलं पाणी असल्यामुळे याच्यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालतं. आपल्याला सुक्की भाजी करायची आहे. आपल्याला याच्यामध्ये रस्सा बनवायचा नाही, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. याला वाफेमध्ये छान प्रकारे शिजली जाते ही भाजी. हे बघा, मसाला एकत्र करून घ्यायचा आपल्याला. ते सगळं वाटण झालेलं. पाच ते 10 मिनटं भाजी खाण्यासाठी रेडी होते. फार वेळ लागत नाही भाजीला शिजायला. थंडीच्या दिवसामध्ये या भाज्यांचं सीझन असतं. करडी, मेथी, पालक, शेपू, फार छान भाज्या येतात. हे बघा, किती सुंदर भाजी, एकदम हिरवी लुसलुशीत भाजी आहे.
तुम्हाला जर माझे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली म्हणून भाजी. आणि घरी तर नक्की करून बघा. बघा थोडंसं मिक्स होईल तोपर्यंतच भाजी थोडीशी नॉर्मल अशी नरम झालेली आहे. बघा शिजली आहे. हे बघा भाजी आता मस्तपैकी थोडीशी खालीवर करून घेतली मी. आता आपण याच्यापर्यंत 5 ते 10 मिनटं झाकणी ठेवायची आहे आणि भाजी रेडी झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. कमी स्लो मिडियम गॅसवर ठेवायची आपल्याला भाजी. हे बघा आपण पाणी पण नाही घातलं याला तरी बघा कसं पाणी सुटलं आहे भाजीला. कारण हिला आमचं खूप पाणी असल्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. वाफेतच भाजी होऊन जाते. या पाण्यामध्ये भाजी एकदम ॲक्युरेट दिसते. हे बघा 5-10 मिनिटामध्ये भाजी रेडी आहे होणार आहे आता खाण्यासाठी. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. पोळीसोबत पण छान लागते आणि भाकरीसोबत पण छान लागते. हे बघा भाजी रेडी आहे आता खाण्यासाठी. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा कारण असं समजत नाही आपण भाजीमध्ये काय टाकलं आहे, कसं फोडणी वगैरे दिली. तर बघा भाजी खाण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब. थँक्यू.